मी शंकर दुधाळ विद्यार्थी शिवसेना जिल्हा उपप्रमुख। आज या ठिकाणी शिवसेनेचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री व सध्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानं व ज्या व्यक्तिमत्वानं सांगोला तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला आणि सांगोला तालुक्यामध्ये विकासरूपी डोंगर उभा केला, असं व्यक्तिमत्व ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनानं येणाऱ्या आणि येऊ घातलेल्या सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रभाग क्रमांक 7 मधून या ठिकाणी आम्ही सुनील चंद्रकांत सुळे यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे। खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं या राज्यामध्ये विकासाचा डोंगर शिंदे साहेबांच्या माध्यमातून उभा होतोय, या महाराष्ट्राकडे एक समृद्ध आणि सक्षम महाराष्ट्र म्हणून आज सगळेजण पाहतात। अगदी त्याच पद्धतीनं या सांगोला तालुक्याचा चेहरा मोहरा जर बदलायचा असेल तर खऱ्या अर्थानं आज तरुणांना संधी दिली पाहिजे। खरंच सांगायचं झालं तर प्रस्थापितांना संधी कोणीही देतं, परंतु विस्थापितांना संधी जर द्यायची असेल तर त्यासाठी शिवसेना पक्षासारखं या ठिकाणी मोठं मन लागतं आणि त्या संधी शहाजी बापू यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला या नगरपालिकेसाठी संधी दिली। अगदी त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं विकासाचं व्हिजन, प्रत्येक पाऊल विकासाचं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं, फक्त म्हणणं नाही, अगदी त्याच पद्धतीनं करून दाखवणं हे येणाऱ्या कालावधीमध्ये आमचं आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचं काम असेल आणि अगदी त्याच पद्धतीचं काम आम्ही करू। फक्त मला एवढंच सांगायचं आहे आणि सगळ्या शून्य मतदारांना मला एवढंच आव्हान करायचं आहे की येणाऱ्या 20-25 दिवसाच्या कालावधीमध्ये अनेक भूलभुले तुमच्या जवळ येतील, अनेक खोटे आश्वासनं तुम्हाला देतील, परंतु कोणत्याही खोट्या आणि भूलभुले आश्वासनांना अफवांवरती बळी न पडता येणाऱ्या 2 तारखेला आपल्या हक्काचा आणि कामाचा माणूस सुनील सुळे यांच्या समोरचं, यांच्या ईव्हीएम मशीनच्या समोरचं बटन दाबून या ठिकाणी आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे। ज्या गोष्टीसाठी तुम्हाला इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये तालुक्यात संघर्ष करावा लागला, त्या अशा अनेक कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागला, अशी ग्वाही मी तुम्हाला